नमस्कार, मी डॉक्टर विजय राठोड, राहणार राजूर तालुका भोकरदन, जिल्हा जालना. प्रत्येक वेळेस लसीकरण करणं गरजेचं राहते. दुसरी गोष्ट, गोठ्यामध्ये सुरुवात झाल्याच्या नंतर आपला इन्शुरन्स हा झालं पाहिजे, कारण की तुम्ही इन्शुरन्स केल्याशिवाय तुमचं म्हणजे आपल्या दुर्दैवाने अशी हानी होऊ नये. पण जर दुर्दैवाने जर झाली तर आपल्याला इन्शुरन्स असल्याच्या नंतर ती हानी आपल्याला शासनाकडून आपल्या इन्शुरन्सचे पैसे आल्याच्या नंतर आपण तिथं नाराज न होता, खचून न जाता तिथं आपण काय करतो, त्या पैशामध्ये एक बकरी आणून जे आलेलं मानधन त्याच्यातून आपण गोठ्यामध्ये परत एक बकरी आणू शकतो. त्याच्यासाठी कसं राहते की हे शक्यतो टाळायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, आता काही लोकांच्या काही समस्या अशा राहत्या की घरगुती औषध उपचार काय करायचे. आता मित्र, घरगुती तुम्ही ज्यापर्यंत तुम्ही व्यवसाय शेळी पालनाचं ज्यावेळेस मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतणार नाही, आता तुम्हाला ते घरगुती औषध उपचार काय सांगणार. आता मला सांगा, काही मित्र असे विचारतात, कारण की घरगुती औषध काय करायचं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला लसीकरणाचं सांगितलं. आता लसीकरणामध्ये तुम्ही हे काय करू शकता, तुम्ही प्रशिक्षणामध्ये ज्यावेळेस लसीकरण कसं टोचतं आणि काय करतं याच्यामध्ये तुम्ही जर घरगुती लसीकरण जर देत राहिलं, तुमची इकडचं डॉक्टरची फीस वाचते. आता डॉक्टरची फीस वाचते तर डॉक्टरची फीस कशी वाचते. आता तुमच्या जर 30 बकऱ्या आहेत, आता 30 बकऱ्याला तुम्ही डॉक्टर तुमच्याकडून काय करतो, एक 50 रुपयाने पर बकरी टोचतो. आता 50 रुपयाने जर पर बकरी टोचले तर किती होतात, तिथं 1,500 रुपये. 3 15 म्हणजे डॉक्टर किती घेऊन चालतात तुमच्याकडून, 1,500 रुपये. मग आता तुम्हाला 1,500 रुपये द्यायला योग्य वाटते का. आणि मी तुम्हाला याचं व्हॅक्सिनेशन किंमत किती कॉस्ट आहे किती दाखवली, याची MRP किती आहे, 400 रुपये. आता ही 400 रुपये कशीच आहे. आता मी व्यक्तिगत मी हे सांगायला पाहिजे, मी एक स्वतः डॉक्टर आहे. आता मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगतो. आम्ही तर काय, आम्हाला 2 पैसा कमी नाही म्हणून आम्ही तर आमचं अन्न आजारपणा करणार नाही. आता ही 400 रुपयाची व्हॅक्सिन मध्ये तुमचे 100 बकऱ्या होतात आणि तुम्ही जर डॉक्टराकडून जर हे 30 बकऱ्या टोचले, तुमचे 1,500 रुपये तुम्हाला तिला खर्च करावा लागतो. याच्यासाठी आपण काय करायचं, हे स्वतः जर तुम्ही व्हॅक्सिनेशन आणि जनरल औषध उपचार घरच्या घरी जर करत राहिले ना मित्रांनो, तुमच्या महिन्यामध्ये किमान 7 ते 10 हजार रुपयाचा पर मंथ फायदा होतो. याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत याच्यातला तुम्ही कोणताही व्यवसाय करा आणि कोणत्याही व्यवसायाला नवीन सुरुवात करा, याच्यामध्ये जर तुम्हाला 50% गाईडन्स नसेल ना, तर तोपर्यंत तुम्ही सक्सेस बी नाही. टाकलं गेलं काही फायदा नाही. त्याच्यापेक्षा नाही केलं तर परवडतं. आणि कोणताही व्यवसाय तुम्ही लोकांच्या भरोशावर जर करत राहिले ना, मग तिथं 16चे 10, कारण की गुंतविले 16, उत्पन्न आला 10. कारण की का मी 16चे 10 का म्हटलो, कारण की आपल्याला याचं गायडन्स नाहीये. आपल्याला गायडन्स नसल्यामुळे आपण काय करतो, 16 गुंतवल्याच्या नंतर आपण कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर 10 आपल्याकडे तयार होते. कारण की आपल्याला नॉलेज नाही ना, आणि नॉलेज असल्याशिवाय कोणते करणं योग्य नाहीये. कारण की आपल्याला त्याची जर सुरुवात करायची असली, किमान 40-50% जर नॉलेज असलं तर ह्या गोष्टी घडते का, ह्या गोष्टी घडत नाहीये. आता राहिले तुम्हाला, आता शेळ्याची जी जाती आहे, आता मी सुरुवातीला म्हटलं तुम्हाला उस्मानाबादी, बारबेरी, बिटल, शिरोई, मारवाडी, राजस्थान. आता मला सांगा, 9 ते 10 जाती. आता याच्यामधून आपल्या वातावरणामध्ये जी शूट होते तर ती आपण आणायची. असं काही नाही मी म्हणावं तुम्ही बिटलचीच करा, बिटल करा, शिरोई करा, बारबेरी करा, कोटा करा, पण तुमच्याकडे जी शूट होते आणि राहायचं काय, आपल्याकडे शूट व्हायला असं काही हे नसते. आपण काय करतो, सुरुवात करायच्या टायमाला आपण एक सर्वात मोठी गलती अशी करतो की आपण स्वतः तिथं लक्ष ठेवत नाही. कारण की आपण जोपर्यंत स्वतः लक्ष ठेवत नाही ना, आपण नंतर काय म्हणतो, ही जाताना आम्हाला वातावरण सुटले जातं. अरे बाबा, वातावरण कसं सुट नाही झालं, तू त्याला काय कर, मी गोठ्यासाठी तुम्हाला जागा दिली, हा तुमचा गोठा आहे, याच्यासाठी मुक्त गोठा करायला ठेवला होता मी, तर ह्या तुम्ही इथं
झालो, हे एक पहिले सर्वात जास्त आपल्याला एक गैरसमज झाला. दुसरी गोष्ट, आता तुमचे हे इथपर्यंत झाल्याच्या नंतर, लसीकरण झाल्याच्या नंतर आता औषध उपचार. मित्र, असं काही जादू लागत नाही औषध उपचार. आता तुमच्या बकऱ्या ज्या वेळेस बिमार पडतात, आता बकऱ्या बिमार पडल्याच्या नंतर तुमच्या, आता एखाद्या तुमच्या बकरीला ताप आहे, आता ताप याला 104 ताप आहे किंवा 105 आहे, नॉर्मल टेम्परेचर राहते 100 ते 102, बरोबर आहे. आता तुमचे ही ताप आहे, आता ह्या तापीचं इंजेक्शन, आता मी सांगावं तुम्हाला, आता तापीच्या इंजेक्शन मध्ये आता 25 ते 30 प्रकार राहते इंजेक्शनचे, प्रत्येक कंपनीचे अलग अलग इंजेक्शन आहे. याच्यामध्ये सर्वात एक मेन इंजेक्शन असं राहते, एक अँटीबायोटिक. हा अँटीबायोटिक एक असं इंजेक्शन आहे, कारण की याचे अनेक ड्रग्स आहेत, याच्यामध्ये याचे 50-60 ड्रग्स, बरोबर आहे. आणि नंतर तुम्ही अँटी इन्फ्लामेटरी आणि तर ह्या 3 इंजेक्शन मध्ये आता तुम्ही याच्यामध्ये काय करतात, ह्या पहिल्या दिवशी जर एक अँटीबायोटिक कोणते लावला, तुम्ही इथे जंटा लावला किंवा सेट्राझोन लावला किंवा अँपिसिलिन लावला, एंड्रोफ्लॉक्सासिन लावला. आता याच्यामधून तुम्हाला जर एखाद्याचा रिझल्ट नाही आला तर तुम्ही याच्यामध्ये पहिल्या दिवशी जंटा जर लावला असेल आणि याच्यासोबत तुम्ही ह्या इंजेक्शन मध्ये इथं जर गेला असेल, इथं समजा तुम्ही मेलोनेस लावला किंवा किटॉप लावला किंवा इथं झोबिड लावला, तर याच्यामधून तुम्हाला ह्या इंजेक्शनने जर रिझल्ट नाही आला, तुम्ही दुसऱ्या दिवशी सेफ्ट्रॅक्झोन घ्या आणि किटॉप घ्या. तर कारण की आपण काय करतो, एक सुरुवात करतो, त्याच्यामुळे काय होते ते योग्य नाही वाटत, तर राहिलं. आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर तुमचे जो गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये तुमचे किमान 3 डबे राहिले पाहिजे, कारण की बाजूला एक ट्रे राहिला पाहिजे. त्या ट्रे मध्ये तुमच्याकडं 2-4 मेडिसिन, 10 ते संडासच्या गोळ्या, त्याच्यानंतर तापीच्या गोळ्या. आता ह्या तापीच्या गोळ्या, संडासच्या गोळ्या, त्याच्यानंतर तुमच्या ज्या जखमाचं मलम, एखादी जास्त जखम असेल त्याच्यासाठी एखादा स्प्रे, बरोबर आहे. आणि तुमचं सर्वात मोठं गोठ्यामध्ये एक बोर्ड असणं सर्वात जास्त गरजेचं राहते. बोर्ड का असणं गरजेचं राहते, कारण की आपली कोणती बकरी जणली आणि बकरी जणल्याच्या नंतर ती 1.5 महिन्यात कोणती लागली ही आपल्याला तिथं आपली ह्या बोर्डवर नोंद आली पाहिजे. आपण कोणत्या किती बकऱ्याला जंतनाशक औषध बांधलेलं आहोत, किती बकऱ्याचं आपल्याला जंतनाशक औषध आपण कंटिन्यू केलेलं आहे. 3 महिन्याच्या नंतर, प्रत्येक 3 महिन्याच्या नंतर जंतनाशक औषध आपल्याला पाजणं गरजेचं राहते. लिव्हर टॉनिक हा 15 दिवसातून 2 वेळा तरी, 15 दिवसातून 2 वेळा तरी आपल्याला लिव्हर टॉनिक घ्यावं लागते. आपण काय करतो, एक तर लिहून ठेवत नाही, लिहून न ठेवल्यामुळे आपण इथं लॉस मध्ये येतो. कारण की तुमचं पिल्ले जर समजा 1.5 महिन्याचे, 1 महिन्याचं जर तुमचं पिल्लू झाला तर 1 महिन्याच्या पिल्ल्याला तुम्ही किमान 3 ml जंतनाशक औषध हा पाजायला पाहिजे आपल्याला. कारण की काहून तो जंतनाशक औषध पाजल्यामुळं काय होतं, त्याचं एक तर ते पिल्लू असल्यामुळं तो एक तर माती खात नाही, तर दुसरी गोष्ट त्याला जे आईचं जे दूध राहते आणि जे चारा धरायला सुरुवात करणार आहे तो त्याला पूर्ण पचन होते. आणि दुसरी गोष्ट, तो जो त्याचं पोट जे घेर वाढण्याचं प्रमाण आहे तो याच्यापासून कमी होतं. इथं तुम्ही जंतनाशक हा कंटिन्यू 3 महिन्याने केलं पाहिजे. 15 दिवसामध्ये तुम्ही 2 वेळा लिव्हर टॉनिक औषध, लिव्हर टॉनिक तुम्ही पाजलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या कंटिन्यू कॅल्शियम तुम्ही हे कंटिन्यू द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर तुम्ही द्यायला पाहिजे, कारण की मिनरल मिक्सचर मध्ये काय राहते, जे तुम्हाला जे घटक बाहेरून भेटत नसते त्या मिनरल मिक्सचर मधून ते तुम्हाला भेटत राहतात. कारण की त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या ह्या शेळ्या ज्या आहेत ते वेळोवेळी त्याची सायकल व्यवस्थित चालू राहते.
सदृढ होण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट खाणं पिणं त्याचं एकदम सुरळीत राहते आणि बिमार पडण्याचे चान्सेस कमी राहते. आता आपण काय करतो, ह्या गोष्टीकडे टाळाटाळ करत असतो. कारण की आपण ह्या गोष्टीकडे टाळाटाळ केल्याच्या नंतर मग आपलं काय होतं, गोठा हा डिस्टर्ब होत चालत असतो. कारण की तुम्ही ह्या कंटिन्यू वेळोवेळी जर हे सर्व करत राहिले ना, तर मित्र आज मी तुम्हाला सुरुवातीला व्हॅक्सिनेशन पासूनच म्हटलो, व्हॅक्सिनेशनचा दुसरा मुद्दा असा आहे, कारण की तुम्ही औषध कंटिन्यू देत जर राहिले ना, तर आपल्या गोठ्यामध्ये 100% म्हणजे 85 ते 90% आजाराचे चान्सेस कमी राहतात. कारण की काय आहे, जे लागतं ते आपलं कंटिन्यू चालू आहे. आता जे लागतं ते चालू आहे म्हटल्याच्या नंतर गोठा आपण नियमितपणे धुतो, गोठ्याची स्वच्छता चांगली आहे, चारा पाणी व्यवस्थित आहे, राहिलेले औषधी पूर्ण जंतनाशक म्हणा, त्याचा डिओड्रॉनिक म्हणा, कॅल्शियम म्हणा, मिनरल मिक्सर म्हणा, हे कंटिन्यू त्याचे चालूच आहे. मग का बिमार पडतील बघा. पण आपण काय करतो, आणल्याच्या नंतर सोडून दिल्याच्या नंतर चारा घेतलं, संपला विषय, की इथंच आपण संपून जातो. कारण की काही जण घेतले, आमच्या बकऱ्या बिमार पडत नाही, आमच्या बकऱ्या बिमार पडत नाही, तर आम्हाला औषध द्यायची काय गरज आहे. आता औषध द्यायची काय गरज पडल्याच्या नंतर इथं विषय संपून जातो. आता विषय संपल्याचे मग काय होते, आज मार्केटमध्ये आज मित्र तुम्हाला ज्यावेळेस बकरी खरेदी करायला जावं लागतं ना, आता बकरी तुम्ही खरेदी करायला जर गेले तर त्यावेळेस आता मार्केटमध्ये असं विषय राहिला नाही. सुरुवातीला कसं राहायचं, आमच्या वडील ज्यावेळेस बकऱ्या घ्यायला बाजारात जायचे ना, तिथं असं व्यापारी राहायचं, तो म्हणायचं 7,000 रुपये, वडील ते माणसं मागायचे 4,000 रुपयाला, 3,000 रुपयाला. आता आजचं मार्केट भाव बिटलचा 380 रुपये किलो. आता तुम्ही म्हणसाल 380 रुपये किलो कसं काय, 600 रुपये. मित्र आज बिटल शिरोई 370 आहे, उस्मानाबादी 340 रुपये किलो आहे. ह्या जे बकऱ्या तुम्हाला भेटतात ना विक्रीसाठी, तर ह्या ज्यावेळेस तुम्ही बकऱ्या खरेदी करायला जाताना हे वजनावर देते आपल्याला. कारण की ह्याचं असं आहे, तो 10,000 म्हणत नाही, तुम्ही 7,000 मागत नाही, असा विषय नाही. हे तुम्हाला वजनावर याची ती बकरी धरतात, काटा करतात. ती जर भरली 40 किलो या 45 किलो या 50 किलो, तर ते याचे तुम्ही त्या 380 रुपयांनी 50 किलोचे पैसे लावायचे, ते पैसा द्यायचा. म्हणजे तुम्हाला किमान एक बकरी 17 ते 18,000 रुपयापर्यंत एक बकरी जाते. उस्मानाबादी 340 रुपये किलो. आणि मार्केटमध्ये आज तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही मार्केटला जा, तिथं तुम्हाला असं जिवंत बकऱ्याचा रेट भेटतो आता. कारण की असं पहिल्यासारखं काही राहिलं नाही की बाजारामध्ये सात हे किरकोळ बाजार असं तर किरकोळ बाजारामध्ये चालूच राहते. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करता ना, मी पहिल्या सुरुवातीला बोललो होतो, परत डबल रिपीट सांगतो, सुरुवात करताना शून्यातून सुरू करा. डेकोरेशन मध्ये जास्त पैसा काही टाकायची गरज नसते आपल्याला. कारण की आपण काय करतो, डेकोरेशन जास्त वाजविलं ना की मग आपण इथं लॉस होऊन जातो. मित्र आपण आता सुरुवातीपासून जे सुरू सांगितलेलं होतं मला, जागा मोठा शेळ्याचं नियोजन, चारा नियोजन, शिक्षण, वार्षिक उत्पन्न आणि शेळ्यामधील आणि शेतीमधील फरक, घरगुती औषध उपचार आणि गोठ्यामधील जी आपण औषधी ठेवणार आहोत ती आणि शेळ्याची जाते. आणि तुम्हाला मी याच्यासोबत शेतीचं 3 एकरचा फंडा आणि 3 महिन्याचा 20 शेळ्यामधील फरक याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन काढून दिला. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सर्व जर 30,000 रुपये महिन्याचा जर असेल तर त्याचं महिन्यातली इन्कम जी उरणारी आणि आपल्या शेळी पालनमधून उरणारं 3 महिन्याचा फरक, ते मी तुम्हाला मी इथं काढून दिला. राहिलं सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय चालू करताना एक तर पहिलं तुमचं पाहिजे नियोजन, एक सिद्ध शिकाटी, मेहनत आणि वेळेचं नियोजन. आता इथं सर्वात प्रथम काय आहे नियोजन. आता तुम्ही जर ज्यावेळेस व्यवसाय सुरू करत असाल आणि तुमचं जर नियोजनच जर व्यवस्थित टाइमावर नसलं
तर मग काय होतं, जर आपल्याला ही गोष्ट आज करायची ना, आपण जर 3 दिवसांनी ती केली, आता 3 दिवसांनी केल्याच्या नंतर मग आपल्याला फायदा राहतो का? काहीच फायदा नसतो. दुसरं जिद्द. जिद्द म्हणजे काय? मी हे करणार, मी शेळीपालन करणार आणि करून दाखवणार. तर याच्यातलं एक सर्वात मोठा अजून प्रकार आहे, काय की हे बा, तुम्ही मनामध्ये ज्या वेळेस पूर्ण पॉझिटिव्ह विचार करणार नाही आणि तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही की मी हे करणार आणि मी करून दाखवणार, जर तुम्ही अशी ही जिद्द जर ठेवली ना, तर तुम्ही आज शेळी पालनच नाही, तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्ही याच्यामध्ये ठाम राहा. कोणताही व्यवसाय करा, असं काही नाही की हेच करा, पण तुम्ही सर जिद्द ठेवली की त्याच्याशिवाय पर्याय. आणि दुसरं काय, तुमचं वेळेचं चिकाटी. आता चिकाटी काय आहे? करायचं, करणार, करून दाखवणार, माझी मेहनत आहे, मी करणार, सफल होणार. दुसरं काय, वेळेचं नियोजन. आता तुमचं काय राहते, कधी कधी आपलं काय होऊ चुकते, 8 वाजेचं काम आपल्याला सगळं 12ला करायची, 12चं काम आपल्याला सगळं 4ला करायची. मग इथं काय होतं, सर्व हा तक्ता पूर्ण आपलं चुकून जात असतो. कारण की तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर समजा पूर्ण नियोजन व्यवस्थित जर केलं, तर कोणताही व्यवसाय करा, त्या व्यवसायामध्ये तुम्ही 100% सफल राहता. आणि आजची गोष्ट उद्या करायची, उद्याची गोष्ट परवा करायची. आता याच्यामध्ये हे मी तुम्हाला सांगू काऊन राहिलो, कारण की तुम्हाला जर आज बाय चान्स लसीकरण जर करायचं असला, आज लसीकरण करणार जर तुम्ही 3 दिवसांनी केलं, तुम्ही काय फायदा? आज तुमची एक बकरी बिमार पडली, आता एक बकरी बिमार पडल्याच्या नंतर तुम्ही याला 2 दिवसांनी जर एखाद्या डॉक्टरला जर दाखवलं, तर काय होणार? हे सिरियस होणार. आता हे सिरियस झाल्याच्या नंतर याला 3 दिवस जाऊन जाते. आता हे 3 दिवस गेल्याच्या नंतर जास्त सिरियस झाला, मग डॉक्टर आल्याच्या नंतर ट्रीटमेंट केल्याच्या नंतर ती काय होते, दुर्दैवाने दगावल्या जाते. दुर्दैवाने दगावल्याच्या नंतर मग आपण काय करतो, एक तर डॉक्टरला दोष देतो, आपण आपली गलती मान्य करतो, आपण कधीच करत नाही. कारण की आपण डायरेक्ट सर्व दुसऱ्याला सोपून देत असतो, कारण की त्याने व्यवस्थित ट्रीटमेंट केली नाही, त्याच्यामुळे ती दगावली. पण ज्या वेळेस ती पहिल्या दिवशी बिमार पडली होती, तुझं जर समजा वेळेचं नियोजन असतं बाळ, तर कारण की ही तर पहिल्या दिवशी जर याला ट्रीटमेंट झाली असती, तर ही काय ना तिसऱ्या दिवशी मिळली असती आज, बरोबर आहे. कारण की ह्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी सर्व करणं गरजेचं राहतं. राहिलं चारा, असं काही मरणाचं लागत नाहीये तुम्हाला. राहिलं याच्यातलं खर्च बी असं काही जास्त लागत नाही, कारण की आपल्याला डेकोरेशन जास्त काही करणं गरजेचं नसते. लसीकरणाला बी एवढा पैसा लागत नाहीये, आपलं प्रत्येक चालू राहते की हे करा ते करा, असं काही वर. आणि राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस प्रशिक्षण घेता, याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती भेटते की याच्यामधून तुम्हाला 25% आणि 40% जरी तुम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये काय होतं की तुमचं जे सुरुवातीचं जे आपण प्राथमिक औषध उपचार म्हणतो, तर प्राथमिक औषध उपचार तुम्ही जर घरगुती केलं, डॉक्टर येऊस तर हे येऊस तर याच्यामध्ये तुमचं जी नुकसान होणार आहे ती पूर्ण वाचून जात असते. पण आपण काय करतो, आज जी गोष्ट करायची ती उद्या करतो, उद्या जी गोष्ट करायची परवा दिवशी करतो. याच्यामध्ये काय होतं, आपलं पूर्ण समजा गोठ्याचं नियोजन पूर्ण चुकून जात असतं. आता राहिलं याच्यामध्ये तुम्हाला, आता हे तर सांगितलं मी तुम्हाला. आता दुसरी गोष्ट, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं, बकऱ्या आणल्याच्या नंतर तुम्हाला इन्शुरन्स गरजेचं राहतो. इन्शुरन्स काढल्याच्या नंतर जे गोठ्यामध्ये आपल्याला काही दुर्दैवाने हानी झाली की ती आपल्याला ही एक 8 ते 15 दिवसात भेटत असते. आता 15 दिवसाच्या भेटल्याच्या नंतर जी आपल्याला नुकसान होत असते, ती आपण नाराज होतो का? आपण बिलकुल एक शब्द नाराज होत नाही त्याच्यामध्ये. आता राहिलं, आता तुम्ही जर याच्यामध्ये, आता बकऱ्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं, आता एक आपलं 20 बकऱ्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे. आता 20 बकऱ्यासाठी तुम्हाला मी फक्त 6 गुंठे सांगितलं होतं चाऱ्याचं, चारा नियोजन. आता ह्या चारा नियोजन मध्ये आता तुम्ही इथं कोणताही चारा ठेवा तुमच्या मनानुसार. शेवगा ठेवा, दशरथ घास ठेवा, लसूण घास ठेवा, तुती ठेवा. कारण की शेळ्याला तुम्हाला एकच चारा जर दिला तर एक चाऱ्यामध्ये शेळ्याचं पोट भरत नाही. कारण की शेळी ही अशी जात आहे की याला 12 जातीचा चारा याला अवश्य लागतो. आता तुम्ही ओपन जे जागा आहे तुमची 2 गुंठ्याची
आपण मुक्त जागेसाठी जी जागा ठेवली होती त्याच्यामध्ये तुम्ही आपलं हे चारा काढून त्या मुक्त जागेमध्ये तुम्ही त्या जाळ्याला आजूबाजू भोवती फक्त तो बांधून जरी ठेवलं ना की याच्यामध्ये बकऱ्याला फिरायला हालचाल होण्याला एकदम योग्य वापर होतो. कारण की तुमच्या बंदिस्त गोठ्यामध्ये राहू त्याच्यामुळे हे होते. कारण की तुम्ही थोडं मोकळं जर याला हवे देऊ दिलं आणि हे जर असं चारा तुम्ही ठेवला की याचे हातपाय बी मोकळे होतात आणि बकरी बी चांगल्या पद्धतीने राहते. दुसरी गोष्ट तुम्हाला एक विमा सांगितलं. विम्याचं झालेलं आपला गोठा झाला, जागा झाला, चारा नियोजन झालं, लसीकरण झालं. तुम्हाला मी 3 ते 4 महिन्यापर्यंत कॅल्क्युलेशन करून दाखवलं आणि शेतीचं आणि गव्हर्नमेंट सर्ववाल्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवलं. शेळ्याच्या जाती सांगितल्या आणि गोठ्यामधील औषध उपचार सांगितलं. आता दुसरी गोष्ट, सर्वात मोठी शेळी पालन करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला जे पहिलं जो सर्वात महत्त्वाचा जो गोठा राहतो तर गोठा मित्रांनो डेकोरेशनमध्ये जायचं नाही. डेकोरेशनमध्ये तुम्हाला जाऊन आणि न जाऊन काही फायदा नसतो. आणि व्हॅक्सिनचं शेड्यूल दाखवलं होतं म्हणून मी व्हॅक्सिन लसीकरण कोणत्या कधी करायच्या तर आपल्या सर्व लसीकरण हा तुम्ही जूनमध्ये, मार्चमध्ये आणि डिसेंबरमध्ये ह्या 3 टाईमावर जर तुम्ही तुमच्या लसीकरण जर केल्या तर काय होतं, जे पुढील जे आजार आहेत ते पुढील आजार हा टळतात आपल्याकडून. दुसरी गोष्ट, आता मार्केट हा काही लोकांना काय फरक पडतो समोर विषय येतो अजून, कारण की आपले पिल्ले झाले हे झाले याला मार्केट कुठं अवलंबून राहतो. मित्र तुम्हाला मार्केटला बाहेर जायची तुम्हाला जास्त टक्के गरज नाही. आता आपल्या आजूबाजूची आपल्या गावामध्ये याच्यामध्ये बकऱ्या राहतात. कारण की आपल्याला बाहेर जायची का गरज नसते, कारण की तुमच्याकडे फक्त लोकांना माहिती राहू द्या की हा एक आमका आमच्याकडे एक शेळी पालन फार्म पडेल आहे आणि तिथं 5-10 बकरे विक्रीला निघले. तुमच्याकडे तुम्ही नुसतं लोकांना येऊ द्या. तुमच्याकडे आज कुठं मार्केट करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्याकडे लोक ऑलरेडी तुमच्या गोठ्यामध्ये येतात. कारण की याच्यासाठी मी जास्त काही करायची गरज नसते. तिसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करताना ती सुरुवात एकदम कमी पैशातून करा आणि जास्त डेकोरेशन आणि याची गरज नाही. कारण की कमी पैशातून जर तुम्ही सुरुवात केली तर कमी पैशातून सुरुवाती शेवटपर्यंत टिकते. शेवटपर्यंत का टिकते, कारण की तुम्ही जर इथं सुरुवातीला गोठा आणि शेड जर तुम्ही चांगले 3-4 लाखाचा जर बांधला तर नंतर तुमचं काय होते, शेळ्याला जसे पाहिजे शेळ्या तुम्ही तिथं घेऊ शकत नाही. तिथं तुमचा पैसा गोठ्यामध्ये याच्यामध्ये चालला जाते. शेवटी तुमच्याकडे पैसा राहत नसतो. त्याच्यामुळं काय होते की आपलं शेवटपर्यंत ते प्रोग्राम चालतो. कारण की तुम्ही थोडं जर करत गेले तर शेवटपर्यंत टिकते. कारण की तुम्ही आज गोठ्यामध्ये 15-20 हजाराचा जरी साधारण गोठा जरी बांधला आणि तुम्ही तिथं 2-2.5 लाखाच्या जरी शेळ्या आणल्या किंवा 1.5 लाखाच्या जरी आणल्या किंवा 50,000च्या जरी आणल्या पण तुमची सुरुवात होते. सुरुवात का तशी होते, कारण की तुम्ही शेळ्या हा पूर्ण सदृढ आणि चांगल्या देऊ शकता. दुसरी गोष्ट, शेळी खरेदी करायला जायच्या टायमाला तुमच्या जवळचा एखादा चांगला अनुभवी माणूस, चांगला एखादा डॉक्टर यायला तुम्ही खरेदी करायच्या टायमाला घेऊन जायला पाहिजे. कारण की आपल्याला स्वतः परिपूर्णपणे नॉलेज नसल्यामुळं आपण काय करतो, खरेदी करण्यामध्ये थोडी गडबड करतो. त्याच्यामुळे तिथे एक आपल्याला एक फटका बसत असतो. तिसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय सुरू करणार आहे मित्रांनो तर त्यावेळेस असं बामण पूजा काही करायचं नसते. सरळरित्या आई वडिलांचं दर्शन करायचं, आई वडिलांच्या पाय पडायचे आणि सरळ नारळ फोडायचं, सरळ सुरुवात करायची. आपलं काय राहते, 10 लोकांना पत्रिका वाटा, बामणाच्या हातात पूजा करा. बामण म्हणतो याचे दरवाजा इकडे गेला, दरवाजा तिकडे गेला. मला सांगा कोणतं करायला काय बामण लागते का? जातीभेद मी करणार नाही, सॉरी, मला काही त्याच्यात हे गरज नाही. पण मी एक सांगतो, तुम्ही व्यवसाय करून राहिले ना, कोणासाठी करून राहिलो आपण? आपल्यासाठी. आपण व्यवसाय कायसाठी करून राहिलो? आपल्याला 2 पैसा इथं प्रॉफिट व्हावं म्हणून. मग काय करायचे, 17 लोकांना चौकशी करायची आपल्याला? अरे तुम्ही सरळ तुमच्या आई वडिलांच्या पाय पडा, आई वडिलांचं दर्शन घ्या, आई वडिलांना बसून सांगा मला नोकरीचा लाभ. मला सांगा मित्र, आज तुमच्या सध्या एक गव्हर्नमेंटच्या आरोग्य खात्याच्या जागा चालू आहे.
MPSC पास झालेले पोरं जे पूर्व परीक्षा पास होईल ते सुद्धा त्या मार्केटच्या रेसमध्ये. इंजिनियर आहे, कॅम्प्युटर इंजिनियर आहे, MBA चे काही पोरं आहे, BTech चे काही पोरं आहे. तर मला सांगा मग आपण जर या सर्वसाधारण कॉपी सेंटर मधले पोरं असलं तर आपल्याला ती नोकरी भेटणार आहे का? आणि आज तुमच्याकडे जर पैसा नसला तुम्हाला मार्केटमध्ये इज्जत आहे का? आज आपल्याकडे जर पैसा नसला तर आपली मार्केटमध्ये इज्जत नाहीये. बरं, दुसरी गोष्ट तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट जरी एखाद्या नोकरीला लागला आणि हे स्वतः जर तुम्ही हे करून जर पाहिलं ही स्वतःची नोकरी आहे. दुसरी गोष्ट तुमचं जसं जसं बिझनेस वाढत जाईल, जसं जसं तुमचा गोठा वाढत जाईल आणि तुम्ही याच्यामध्ये अजून 8 ते 10 लोकांचा पोट भरू शकता. कारण की तुमच्यामुळं एखादं गरीब जोडपं आणि गरीब परिवारातले लोक हे तुमच्याकडे जर 8 ते 10 लोकांनी काम केलं आणि त्याचा जर उदरनिर्वाह भागत राहिला तर याच्यापेक्षा पुण्याची काय गोष्ट आहे? तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये गेलात आणि त्याच्यामध्ये तुमच्या परिवाराचा तुम्ही विचार करणार. पण तुम्ही जर हा व्यवसाय केला आणि ह्या व्यवसायामध्ये तुमचं जसं जसं डेव्हलप होत जाईल, जसं जसं तुमचं बिझनेस वाढत जाईल, जसं जसं तुमचा गोठा वाढत जाईल, तर याच्यामध्ये जर तुमच्याकडे 4, 5, 10 लोक कामाला आले तर हे लोक तुम्हाला किती आशीर्वाद देणार आहोत? मग याच्यापेक्षा आपण काय पाहिजे? बरं, दुसरी गोष्ट स्वतःच आहे. त्याच्यानंतर कोणाचं गुलामगिरी करायची गरज नाही लोकांची. या अधिकाऱ्याला हे कागद द्या, त्या अधिकाऱ्याची तिथं सह्या मारायला, त्या अधिकाऱ्याकडून ते कागद आणा. चौथी गोष्ट, तुम्हाला जेवढं नोकरीमध्ये प्रॉफिटचा पैसा आहे त्या माणसाला जर 4 महिन्याचं प्रॉफिट होणार तर तुम्हाला एका महिन्यामध्ये इथं निघून राहिला. पाचवी गोष्ट, तुम्ही इथं असल्यामुळं तुमचं याचं जे शेणखताचा जे सर्वात मोठा उपयोग हो, हा शेणखताचा सर्वात जास्त तुमच्या शेतीला येऊ राहिला. शेतीला हे आल्याच्या नंतर तुम्ही ह्याच्यामधून बायोगॅस वगैरे सर्व करू शकता. हे शेतीला आल्याच्या नंतर तुमचं जे पूर्ण शेणखत जर आज शेतीला मिळत गेलं तर तुमच्या शेतीचं उत्पन्न थोडंफार वाढणार. तुम्ही गोठ्यामध्ये जर 24-18 तास जर राहत असले तर तुमच्या शेतीमध्ये 18 तास तुम्ही इथे राहिला. आता गोठ्यामध्ये 18 तास गेल्याच्या नंतर तुम्ही कुठे गोठा कुठे आपला शेतीमध्ये, तर तुमची शेती थोडी डेव्हलप होणार. तर आपण काय म्हणतो शेती पुरत नाही. शेती का पुरत नाही आपल्याला? कारण की आपल्याला शेती करण्याचं एक नियोजनच नसतं. शेती करायला गेलं तर पैसा कमी येतो, एखादं उत्पन्न लॉस गेलं तर आपण म्हणतो आपली शेती डोळ्यात आली, फायदा नाहीये. मग त्याच्यासाठी जर आपण साईड मध्ये असं एखादा छोटासा जर बिझनेस केला तर याच्यामध्ये काय होतं, शेतीतला पैसा आणि ह्याच्यातला पैसा जर तुमच्याकडे दोन्ही प्लस झाले मग काय शेती परवडत नाही तुम्हाला. शेतीमध्ये तुम्ही 50,000 रुपये लॉस येऊ द्या आणि याच्यामध्ये तुम्ही 1 लाख प्लस येऊ द्या, तुम्ही इथं लॉस म्हणू शकता का? नाही. कारण की हा आपणच केलेला व्यवसाय आहे आणि आपणच शेती आणि साईड करू राहिलो. मग माणूस लॉस येईल का? नाही. पण आपण विचार कोणता करतो, आपण कोणती एकच गोष्ट धरून चालतो. एक गोष्ट धरून चालल्याच्या नंतर आपली काय होते, तिथं सायकल डिस्टर्ब होऊन जाते. मग तिथं सायकल डिस्टर्ब झाल्याच्या नंतर माणूस काय करतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी अजून, व्यवसाय करत असताना ना पहिले तुम्ही प्रशिक्षण तर घेतच आहात, दुसरं गोष्ट थोडंफार अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं राहतं. कारण काय आपण एकटा अभ्यास करत नाही. ज्याला बकऱ्याचं एक दोन माहित नाही आपण त्याला बकऱ्या घ्यायला घेऊन जातो, की ज्याला बकऱ्याचं काहीच कळत नाहीये त्याला आपण बकऱ्या घ्यायला घेऊन जातो आणि तो आपल्याला बकऱ्या घेऊन देतो. मग मला सांगा तुम्ही तुमचं काय होणार हो त्याच्यात? कारण की त्याच्यातलं त्यालाच काही कळत नाही ना. मग तू त्याला काय घेऊन चालला आणि तू त्याला काय विचारू राहिला? कारण की तो अशा माणसाला घेऊन चालला की तुला त्याच्यात त्याला काही कळत नाही आणि त्याच्यामध्ये तू परिपूर्ण नाहीये. मग याच्यामध्ये याला काही असा फायदाच नसतो. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेस सुरुवात करताना फक्त मी जे तुम्हाला पहिल्या 4 गोष्टी सांगितलेल्या ते करा. दुसरी गोष्ट, लसीकरण हा टाइम टू टाइम करत जा.
मी अजून सांगितलं तुम्हाला गोठ्यामध्ये एक बोर्ड लावा. त्या बोर्ड मध्ये तुमचं वेळोवेळी जे तुमचं नियोजन राहते, जे तुमचं जंतुनाशक डोस कधी राहतो, तुमचं कोणती बकरी कधी जळलेली, कोणती बकरी कधी तुम्ही त्याच्यानंतर कृत्रिम. आता दुसरी गोष्ट अजून मित्रांनो, एक सर्वात मोठी गोष्ट आपली एक लक्षात, आता तुम्हाला गावरान शेळ्याला तुम्हाला शिरोई आणि बिटल करता येते. गावरान जरी शेळी असेल ना तर त्याला तुम्हाला शिरोई बिटल उस्मानाबादी क्रॉस करता येते. ते म्हणून सांगतास का आपल्याकडे तर बोकुड नाही, आपल्याकडे बोकुड नाही, मग आपण त्या बकरीला क्रॉस कसं करणार? जे कृत्रिम रेतन, आता जे दवाखान्यामार्फत जे कृत्रिम रेतन येते, त्या कृत्रिम रेतननी काय की तुम्हाला आता शिरोई आणि बिटलचं पूर्ण सिमेंट दवाखान्यामध्ये म्हणा या कोणत्याही प्रायव्हेट डॉक्टरकडे म्हणा या त्याच्याकडे अवेलेबल आहे. आता ते तुमची बकरी ज्या वेळेस हिटवर आली, ती हिटवर आल्याच्या नंतर तुम्ही डॉक्टर कडून जर तुम्ही कृत्रिम रेतन वगैरे करून घेतलं तर काय होते की तुम्हाला इथं जर तुम्ही बिटलचा बोकड्या घेऊ शकत नाही, कारण की आज बिटलचा बोकड्या घ्यायची किंमत किती आहे? तुम्हाला जवळपास 20 ते 25 हजार रुपये मोजावे लागते. आता 20 ते 25 हजार रुपये तुम्ही सध्या खरेदी करू शकत नाही. आता बिटल जर तुम्हाला क्रॉस करायचे असेल तर तुम्ही जर इथं कृत्रिम रेतन केलं आपल्या इथे गावरान बकरीला किंवा उस्मानाबादी चांगल्या बकरीला, तर बिटलची तुम्ही कृत्रिम रेतन केल्याच्या नंतर ते जर होणारा बच्चू, जे होणारा बाळ जर तो बोकड्या झाला तर तुमच्याकडे किती मार्ग येणार? 6 महिन्यामध्ये तो तुम्हाला मार्केटला तुमच्याकडे मीटिंग साठी आवडेल म्हणून मीटिंग साठी येऊन जाते. 6 महिने. आता इथं जर तुम्ही 200-250 रुपये खर्च करून जर क्रॉस केलं, 6 महिन्यामध्ये तुम्हाला हा मीटिंग साठी उपयोगात येऊ राहिला, मग काय तात्पुरते 25,000 रुपये खर्च करायचे? पण त्यावेळेस आपण विचार कोणता करतो? नाही, माझ्याकडे बघा, माझ्याकडे मला बिटल आणायचं, मग गेले इकडे 25,000 रुपये. बकऱ्या किती क्रॉस केलाय तू? 2. मग का करायचं 25,000 रुपये लगेच का करायचं टाकायचे आपल्याला? कारण की मार्केटमध्ये सुविधा आहे ना. जिथं तुझं 400 रुपयामध्ये काम होते तर तिथं तू 25,000 का खर्च करतोय? आपल्याला व्यवसाय कसा करायचा आहे? शून्यातून करायचंय. पूर्ण सुरुवात आपण वर पैसा लावून करण्याची फायदा आहे का? आणि बिटल तुम्ही जर इथं क्रॉस केला गावरान बकरीला किंवा कोणत्या उस्मानाबादी बकरीला, तर त्याचा होणारा बच्चू फक्त एकच होतो. आता बरेचसे लोक म्हणतात आमची 3 पाठ देणारी, 3 पिल्ले देणारी बकरी एकच बकरी दिली. अरे बाबा, ज्यावेळेस बिटलचं पिल्लू जन्मतो ना, तो मिनिमम 4.5 ते 5 किलोचा जन्मतो. आपले पिल्ले किती किलोचे जन्मतात? 1.5 किलो. मग मला सांगायचं 3 पिल्ल्याचे वजन किती एवढा? ॲव्हरेज 5 किलो. याचं एकाच किती येते? 5 किलो. आणि हा तुमचा झालेला बिटल, हा तुमचा एक 6 महिन्यामध्ये तुम्हाला मीटिंग साठी उपयोगात येतो. मग तुम्ही हे 25,000 त्याचे 6 महिने डिवायडेड करा. या 25,000 मध्ये तुमचा गोठा पूर्ण 6 महिने चालत नाही का? पण नाही, नको. आपल्याला सवय कशी आहे? लोकांपेक्षा वेगळं करण्याची. मग लोकांपेक्षा तुम्ही एक दुसरी गोष्ट, लोकांपेक्षा प्रश्न आठवला मला. आपण जी कोणती गोष्ट करतो का तो करू राहिला त्याच्यापेक्षा मी वेगळं करणार, हा कधीच करायचं नाही. काही गरज नाही. कारण की ते जे करते ना, त्याच्या काही जे चुका झालेल्या आहेत, त्याच्याकडून ज्याच्या काही चुका घडल्या आणि तू जे करू राहिले त्या चुका जर तू दुरुस्त केल्या ना, अजून याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा राहतो. फक्त त्याच्या चुका तू दुरुस्त करून तू मान. तो काहून चुकला? काय मी त्याच्याकडे मी पहिल्या तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या 4 गोष्टीमुळे त्याच्या चुका चुकल्या. त्याचं नियोजन व्यवस्थित नसल, त्याचं लसीकरण कधी व्यवस्थित झाले नसल, चाऱ्याची सिस्टम त्याच्याकडे व्यवस्थित नसल, बहुतांश तो लोकांच्या भरोश्यावर पूर्ण बकऱ्या असेल त्याच्यामुळे त्याचा मोठा लॉस चालला असेल. पण त्याचा लॉस गेला कशामुळे याचा अभ्यास करून जर आपण केलं
सोलापूरमध्ये, साताऱ्यामध्ये, आपल्या बीडमध्ये, केस तालुक्यात असे काही बरेचसे माणसं आहेत की आता इथं सिल्लोडचं सुद्धा एक असं उदाहरण आहे की 2 बकऱ्यापासून आज साताऱ्याच्या माणसाने 650 बकऱ्या केल्या. किती वर्षामध्ये? 8 वर्षामध्ये. मला सांगा, त्याच्याकडे फक्त तो शेतामध्ये ज्या वेळेस त्याची फॅमिली सहित तो शेतामध्ये जायचा तर त्यावेळेस त्याच्याकडे पाठीमागं 2 बकऱ्या घेऊन तो फिरायचा. आता ते शेतामध्ये काम करत असताना एखाद्या झाडाला तुम्ही गाठीने मारली, बसविलं, तर ते वाढत वाढत त्याचा असं परिवार वाढला. आज 600 ते 650 बकऱ्या मित्रांनो. मग त्याने तसं विचार केला का? नाही केला. कारण की त्याने फक्त त्याला सुरुवात करायची होती. सुरुवात शून्यातून करायची होती. कारण की तुम्ही जर इथून टॉपची सुरुवात करा, तुम्ही रिवर्स येतात. आता तुम्ही म्हणसाल का? याच्या मागचं लॉजिक. कसा लॉजिक आहे? तुम्ही शेड मध्ये टाकले 3 लाख, तुमच्याकडे बजेट आहे 5 लाखाचा. कारण की आपण व्यवसाय करू राहिलो. आपण व्यवसाय करायला गेलो म्हटल्याच्या नंतर जर आपल्याकडे मरणाचा पैसा वगैरे असता तर आपण केलं असतं का? आहे की नाही? जर आपल्याकडं आज जर मरणाचा पैसा असता तर आपण केलं असतं का? नाही केलं असतं. तर आपल्याकडे जर बजेट 5 लाखाचं असेल, तुम्ही जर याच्यात 3 लाखाचं शेअर टाकलं आणि इथं तुमच्याकडे 2 लाख रुपये राहिले, 2 लाखामधून तुमचं बाकीचं चिल्लर चालत खर्च 50 गेला, 50 मधून तुमच्याकडे 1.5 राहिला. आता 1.5 मध्ये तुम्ही काय बकऱ्या खरेदी करणार? 1.5 मध्ये बकऱ्या येणार किती तुमच्या? लावा 20,000 गुणिला 15 तरी येत नाही. किती बकऱ्या येणार तुमच्या? 7 ते 8 बकऱ्या येणार. आता मग मला सांगा, जर तुम्ही 3 लाख 3.5 लाख शेड मध्ये टाकून राहिले, तुमच्याकडे 5चा बजेट आहे, जर तिथं तुम्ही 7 ते 8 बकऱ्या जर त्या शेड मध्ये बांधून उभा टाकत असेल तर मग काय फायदा आहे? सांगा, काही फायदा आहे का त्याचा? मग त्याच्यानंतर आपले मित्रमंडळी येणारे पाहुणे डायरेक्ट म्हणतात, शेड तर एवढं मोठं बांधून 5 बकऱ्या घेऊन बसला ते. आहे की नाही? होते तसं. कारण की लोक असे नीट चालू बी देत नाही. तुम्ही सरळ चाला तरी ते म्हणते नाही ना, वाकडेच पाहिजे. आणि तुम्ही वाकडे चाला आणि याला सरळ चालता येत नाही. लोकांचं द्यायचं सोडून. आता इथं जर तुम्ही साधारण डेकोरेशन केलं, इथं जर 3-4 लाखाच्या बकऱ्या आणली तर किती बकऱ्या येणार तुमच्याकडे? 35-30 बकऱ्या. आता 35-30 बकऱ्या जर तुमच्याकडे झाल्या तर तुम्हाला मी कॅल्क्युलेशन 20 बकऱ्याचं काढून देतो. मग राहिलं काय? ऐक नाही. त्याच्यामध्ये सुरुवात चांगली करा, सुरुवात 0 पासून करा. याचा त्याचा कोणाचा सल्ला घेऊ नका. तुम्हाला अजून बरंच काही प्रशिक्षण मध्ये अजून 2-3 दिवस मार्गदर्शन भेटल. तिसरं मित्र, कारण की गव्हर्नमेंट नोकरी मी तर म्हणतो बोटावर जेवढे बोटावर मोजणारेच लोकांना अजून एवढी बेकारी वाढणार आहे, मारण्याची बेकारी वाढणार. कारण की आता तुम्ही सर्व शिकलेलं आहात. काही ग्रॅज्युएट असेल, कोणी 12वी झालेले असत, कोणाचं काही डिप्लोमा डिग्री वगैरे असत. मित्र, तुमच्या मित्रावरून, या शिकलेल्या तुमच्या रूम पार्टनरवरून, याच्यावरून विचार करा काय पोझिशन आज नोकरीची. दुसरी गोष्ट, आपल्याला करा वाटते पण आपण करत नाही का? कारण की आपल्याला वाटते की मी एवढं शिकलो, सवरलो, बाहेर राहिलो, बाहेर जिल्ह्यात राहिलो आणि आता मी बकऱ्या सांभाळतो. आहे की नाही? प्रश्न पडतोच. बरेचसे लोक विचार करतात, तू एवढा शिकला रे पण तू आज बकऱ्या सांभाळ. मित्र, पुण्यामध्ये मावळ तालुका आहे. मावळ तालुक्यामधला फॉरेनला का कुठेतरी इंजिनियर होता. माझ्याकडे त्याचं पूर्ण
पुस्तक छापलेलं नाही, तर त्या माणसाने बाहेर देशातून नोकरी सोडून तो शेळी पालन करतो. त्या कुक्कुट पालन बी विशेष म्हणजे त्याच्याकडे. दुसरी गोष्ट 8 एकर काहीतरी शेती होती, तर तिथं फुल शेती त्याची चांगली. मी याच्यासाठी का सांगू राहिलो, कारण की असं काही नसते. कारण की मी बाहेर शिकलो, मी बाहेर शिकल्याच्या नंतर मी आता मला लोक म्हणतील काय यार एवढं शिकलात बकऱ्या चालू राहिला. अरे बाबा तू बकऱ्या चालू राहायला म्हणतो ना, बकऱ्या चालू राहायला म्हणतो ना, पण तू आपण या ठामचपणे म्हणायचं 4 महिन्याच्या नंतर की बाबा तू ज्या वेळेस तुम्हाला तसं म्हणत होतो ना की तू जे बाहेर तू जे शिकला म्हणा, तुझी आज त्याला एक गव्हर्नमेंट वगैरे लागत आहे त्याच्यानंतर म्हणा. मी तुम्हाला अगोदरच म्हटलो गव्हर्नमेंट सर्वांना एकच करू शकतो आता, एक तर घर, नाहीतर मुलाबाळाचं मुलीचं लग्न, नाहीतर तुम्ही काढा कॅल्क्युलेशन. 30 वयामध्ये तुम्ही 7,000 रुपये महिन्याने जर, मी तर 5च सांगितलं पण इथं 7,000 रुपये धरा तुम्ही. किती झाले? 84,000 रुपये वर्षाचे झाले. 1 लाख रुपये वर्षाचे धरा. 30 वर्षाचे किती झाले? 30 लाख रुपये. मित्र 30 वर्षाचे 30 लाख रुपये त्याच्याकडे राहिले. त्याचा पेन्शन आता तर काही राहिलेच नाही नोकरी वाढला. जर त्याच्याकडे 30 ते 35 लाख रुपये बँक बॅलन्स असेल आणि त्याला फ्युचर मध्ये जर एक मुलगी एक मुलगा असेल, त्याला लग्नाला किती पैसे लागते? गेलं एक तर काय करू शकतो, मुली मुलाचं लग्न. नाहीतर मला सांगा चांगल्या ठिकाणी मार्केटमध्ये एक प्लॉट घेऊन घर बांधायला किती पैसा लागतो? लागत का जर तुम्ही 1200 स्क्वेअर फूटचा प्लॉट घ्या, 1000 रुपये स्क्वेअर फूटने या किती झाले? 12 लाख रुपये. आवरेज याला बांधायला टाका किती लागेल? 2 मुलं असले तर मेल असते. का मेला? कारण की एकाला खाली लागल, दुसऱ्याला 4 रूमा वर लागल आणि अजून म्हातारी 2 वर. मग ते म्हातारी शेवटी काय असते तुम्हाला माहिती आहे का? पत्र. कारण की 30 ला मजला करण्याची त्याच्याकडे बँक बॅलन्सच नसतो. आणि चौथी गोष्ट ते इकून तिकून पैसा करून बांधू बी शकत नसतो, कारण की तो रिटायर झालेला असतो. मग मला सांग कोणतं फायदा? उद्योजक होणं गरजेचं आहे, स्वतःचा व्यवसाय करणं गरजेचं आहे. की तुम्ही आता बरेचसे आपले युवा मित्र म्हणतात नाही काहीतरी जॉब करू, कंपनी करू, ते करू, ते करू. मित्र जोपर्यंत आई वडील किती दिवस करणार? परत आपण 12 महिन्याने विचारतो काय शेती परवडत नाही का तुला? शेती जमून राहिली. अरे जमून राहिले तू त्याला प्रश्न केल्याशिवाय तू साईडला करणार? तुला तर 2 गोष्टीचं नॉलेज आहे, तू करू शकतो, करून दाखवू शकतो, पण नाही आपण ते नाही विचारतो. पहिली गोष्ट आपल्याला सगळं काय चांगल्या ठिकाणी राहायचं, 4 चौघ मित्रांमध्ये फिरायचं आणि करायचं आरामाने जिंदगी काढायची. काही घेणं नसतो. आणि वरून म्हणतो आपण मी एवढा शिकेल मला बकऱ्या कशा सांभाळू? मी बकऱ्या सांभाळण्यासाठी शिकलो का? अरे तू जर आज ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या नाही छोट्या छोट्या, तर पुढे चालून तुझं काहीच फ्युचर मध्ये राहणार नाही. त्याच्यासाठी एकच करा, सरळ सरळ आई वडिलांचे पाय धरा, नारळ पडा, चांगल्या रीतीने सुरुवात छोटीपासून सुरुवात करा. 10-20 बकऱ्यापासून सुरुवात करा. त्याच्यामध्ये टोटल नियोजन नाही करा तर मित्र थोडं का होणार पण 30 ते 35 हजार रुपये तुम्हाला जर इन्कम नाही राहिलं तर कधी अर्ध्या रात्री मला फोन करा. कारण की आज जीवा पिढीला याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. दुसरी गोष्ट तुम्ही प्रसाद अशी अपेक्षा बाळगतो. मी डॉक्टर विजय राठोड सर्वांची रजा घेतो. जय महाराष्ट्र. नमस्कार.